कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हो खरंच। हे घ्या। अरे वाह, घ्या 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 सगळे घ्या। हॅलो। हा नमस्कार भाऊ। हा बोला आजी, कशा आहात? आजी आम्ही समधी एकदम मस्त। बरं भाऊ, तुम्हा समध्यासनी गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा। आमच्याकडून सुद्धा, म्हणजे देसाई कुटुंबाकडून पाटील कुटुंबाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा। हा मग समजा व्यवस्थित ना गणपतीचं? हो, आमची सगळी तयारी झाली, पूजा झाली मगाशीच। तुमची झाली की नाही? ते आमची म्हणजे काय माहितीये ना भाऊ, करायची आहे। बाकी डेकोरेशन वगैरे पोरांनी एकदम टकाटक करून ठेवलंय बघा। हा पण जरा पोरं नाराज आहे तो, म्हणजे काय त्यांचं म्हणणं असं आहे की लगीन झाल्यानंतर, म्हणजे शिवाचं लगीन झाल्यानंतर पहिल्यांदाच गणपती येणार ना, तर शिवा गणपतीला आली तर लय बरं होईल। लगीन झालेलं जोडपं नवीन, त्यांच्या हातनं जर गणपतीची प्राण प्रतिष्ठा झाली तर एकदम भारी होतंय का नाही? म्हणून मला असं म्हणायचं होतं की शिवाला आणि आशूला जर तुम्ही पाठवलं का नाही तर लय बरं होईल हो। वा, हा खूप चांगला विचार आहे आजी। आमच्या आशूचं नशीब एकदम जोरदार आहे बघा। पाठवतो मी त्याला। हा चालतंय की, चालतंय एकदम। हो हो, ठेवू का मग? बरं, धन्यवाद धन्यवाद भाऊ। काय म्हणला? असं आहे व्हय? बरं मग ठेवती मी फोन। हा काय झालं? काय म्हणाले भाऊ? थोबाड काय छाल पडले? अरे भाऊ म्हणले एकट्या शिवाला नाही तर आशूला बी पाठवणार। आता खरे गणपती आले। काय भाऊ, काय झालं? अरे आशू, तुझ्या सासूरवाडीचा फोन होता। तुझ्या सासूरवाडीच्या गणपतीची पूजा तुला करायची आहे। अरे, आणि हा खूप मोठा मान आहे। हो, फार चांगली बातमी दिली। शिवा, तुला आणि आशूला बाई आजींनी बोलवलंय। भाऊ, शिवाच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा। नाही असं काही नाहीये। म्हणजे भाऊ, दहीहंडीला काय झालं होतं माहितीये ना? पुन्हा तसंच घडलं तर? कीर्ती, हे बघ, असं काहीही होणार नाहीये। त्यांनी एवढं आनंदाने बोलवलंय त्या दोघांना, जाऊ दे की त्यांना। आणि तू ना उगाच खोडा घालू नकोस। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।